2019चा सम आहे हा. क्वेश्चन नंबर 2 ऑर मध्ये आलेला क्वेश्चन आहे. एमकॉम कॉर्पोरेट फायनान्स 2019चा पेपर आहे. ओके. आता हा. इथे काय दिलंय बघ. वन लिमिटेड हॅज इक्विटी कॅपिटल ऑफ 5 लाख रुपीज 5 लाख डिवायडेड इंटू शेअर्स ऑफ 100 इच. आपण फर्स्ट वाला एक सम केलं होतं बघ, 14 का 15 नंबरचं सम. 15th वालं हो. हा, सेम तसंच आहे. ओके. आता हा अच्छा. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुला काय करायला लागेल बघ, एक्झिस्टिंग साठी वेगळा कॉलम करायची गरज नाही. तर टोटल एक्झिस्टिंग कॅपिटल किती होतं? 5 लाख पाहिलं. रुपीज होतं. आणि हम्म. ऍडिशनल किती त्यांना हवंय? 3 लॅक्स. करेक्ट. 3 लाख. म्हणजे येस. टोटल कॅपिटल विल बी 8 लॅक्स. हम्म. ओके. मग आता हे कसं येईल बघ. पहिले आपण कॅपिटल स्ट्रक्चर काढून घेऊया. इकडे येणार हम्म. तुझं पर्टिक्युलर्स. ओके. किंवा तू सोर्स म्हणू शकतेस, काही चालेल. हा. हा. त्याच्यानंतर ऑप्शन 1, ऑप्शन 2, करेक्ट, हो. ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4. 4. 4 ऑप्शन दिलेत ना त्यांनी. वन टू हम्म. थ्री फोर करेक्ट. हा. तर एक ऍडिशनल कॉलम इथे काढून ठेवलाय, पण त्याची काय गरज लागणार नाही आपल्याला. तर नाही काढला तरी पण चालेल. ओके. आता चालेल. मी तो काय रब करत नाही इथे. चालेल. आता बघ, सगळ्यात पहिल्यांदा एक्झिस्टिंग लिहून घ्यायचं सगळीकडे. एक्झिस्टिंग कॅपिटल. हम्म. काय एक्झिस्टिंग कॅपिटल सांग बरं आपलं. 5 lakhs. हा, पण काय येते? इक्विटी शेअर कॅपिटल आहे ना. इक्विटी शेअर कॅपिटल हो. इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे? सगळीकडे 5 लॅक्स आहे. करेक्ट. हा. सो इकडे पण येणार 5 लॅक्स. बरोबर. हम्म. 5 लॅक्स. 5 lakhs. आता आधी तू लिहू नको, आम्ही तर दाखवते कसं करायचं. हा हा. आता एक्झिस्टिंग असं वेगळं करू शकतेस, किंवा तू असं म्हणू शकतेस एक्झिस्टिंग न म्हणता 5 लॅक्स सगळीकडे पण कॅपिटल, इक्विटी पाचवीला कॅपिटल नाही आहे. गरज. नाही, 5 पण नाही येणार. बरोबर. हम्म. 4च ऑप्शन आहेत ना. हो. इथे एक्झिस्टिंग कॅपिटल न म्हणता नुसतं इक्विटी शेअर कॅपिटल जरी डायरेक्ट म्हटलंस ना, म्हणजे एवढं आपल्याकडे हम्म. आहेच, असं डायरेक्टली हा. म्हटलंस तरी पण चालेल. ओके. चालेल. हा. आता पुढे काय म्हटलंय बघ त्यांनी. 3 लाख ऍडिशनल हवे बाय इश्युइंग इक्विटी शेअर्स ओनली. बरोबर. ओके. म्हणजे ऍडिशनल त्यांना किती पाहिजे? फक्त इक्विटी शेअर. आता 3 बघ, lakhs. 5 लॅख पहिले होते आणि आता इक्विटी शेअर्स किती होणार? 3 लाख ऍडिशनल. म्हणजे टोटल इक्विटी किती झाले? 8 lakhs. 8 लॅक्स. समजतंय? मग इथे डायरेक्टली इक्विटी कॅपिटल किती येणार तुझं? 8 lakhs अच्छा. हा कळलं? आपण डिरेक्टली अलग पण लिहू शकतो ना. हा, पण दोन आपल्याला मग ते कसं करून दाखवायला लागेल हे बघ. इथे 5 लॅक्स लिहिलं. हम्म. इथे येणार तुझं इक्विटी कॅपिटल. परत इक्विटी इश्यू केलं ना. ऍडिशनल इक्विटी कॅपिटल हा. हा, ऍडिशनल म्हण, नुसतं इक्विटी कॅपिटल म्हण, काही म्हटलं तरी चालेल. ओके. आता इथे हम्म. किती आहे? 3 लॅक्स आहे की नाही. हम्म. इथे असं दाखवायला लागेल 3 लॅक्स. हम्म. म्हणजे त्याच्या खाली आपल्याला दाखवायला लागेल टोटल इक्विटी कॅपिटल. हा. अच्छा. मग आता इथे तुला करून दाखवायला लागेल की टोटल इक्विटी कॅपिटल किती होईल तुझं. 8 lakhs होणार सगळ्या केसेस मध्ये. नाही, फक्त याच येईल ना. पहिल्या केसमध्येच येणार ना ते, म्हणून मी डायरेक्ट 8 लॅख दाखवत होते. तुला कळलं? अच्छा. तर तुला करून दाखवते, थांब काय येतं. हम्म. हम्म, ठीक आहे. तुला असं दाखवायचं तर असंच दाखवूया आपण. खाली करून दाखवते आपण. हा, हम्म. असंच दाखव, काही टोटल करू नको. ऍडिशनल हा. इक्विटी कॅपिटल म्हणू याला आपण. हे काय झालं तुझं? एक्झिस्टिंग. ओके. हा. असं जसं आपण दाखवतो तसंच घेऊ. एक्झिस्टिंग. हम्म. आणि याला काय म्हणशील? ऍडिशनल. ऍडिशनल. ओके. आता हे हा. जसं आहे तसंच लिहून घेऊया आपण. हे ऍडिशनल इक्विटी कॅपिटल आणि हे एक्झिस्टिंग इक्विटी कॅपिटल दोन्ही मिळून तुझं टोटल कॅपिटल किती झालं? 8 लॅख झालं. हो. करेक्ट. हा. मॅम आता आपण हे एकदम एंडला लिहितो ना पण टोटल सगळ्यांचे. हो, मग तो एक पहिल्या याच्यामध्ये फक्त तेवढंच आहे ना. एंडलाच लिहितोय आपण. नाही म्हणजे आपण चारही कॉलम्सचं करतो. हा, पूर्ण नंतर सगळे लिहिलं तरी चारही चालतं. कॉलम्स. ते कसंही आपण आधी टोटल लिहिली तरी चालते, नंतर लिहिली तरी चालते. आता मला लॅपटॉपवर ऍडजस्ट करता येईल ना कॉलम्स, म्हणून मी डायरेक्ट लिहून अच्छा. टाकले.
आता बघ इक्विटी. हा. दुसरं काय 1 लाख बाय इश्युइंग इक्विटी शेअर्स म्हणजे ऍडिशनल इक्विटी शेअर्स किती झाले इथे 1 लाख. इथे येणार ऍडिशनल इक्विटी शेअर कॅपिटल 1 लाख करेक्ट आणि बाकी हो. काय सांगितलंय थ्रू डिबेंचर्स और टर्म लोन ऑफ 10% पर ॲनम है ना हा. म्हणजे 10% डेप्ट झाले की नाही हम्म. 10% डिबेंचर डिबेंचर. किंवा लोन है ना हा. 2 lakhs. 10% डिबेंचर और लोन हम्म. एक मिनिट हा, एकच मिनिट 10% डिबेंचर और लोन किती झाले तुझे 2 lakhs आहे ना 2 लाख. तो सेकंड कॉलम मध्ये. 2 lakhs सेकंड कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये काही नाहीये म्हणून तू हवं तर इथे डॅश टाक हम्म. हम्म. ओके मग टोटल किती झाले 8 8 lakhs lakhs. करेक्ट हे टोटल तू एंडला हम्म. केलीस तरी पण चालेल आधी करायला पाहिजे असं काही नाहीये हा ओके. ओके म्हणजे तुला इथे कॉलम ऍडजस्ट आता मला इथे लॅपटॉपवर ऍडजस्ट करता येतं तुला येणार नाही ना तिथे देन हा. नंबर 3 ऑप्शन काय बाय रेझिंग टर्म लोन ओनली ऍट 10% पर ॲनम पर म्हणजे इथे annum. काय होणार आता ऍडिशनल इक्विटी कॅपिटल पण नील येणार हम्म. टर्म लोन किती येणार तुझे फक्त टर्म लोन रेस करायचं किती हम्म. 3 lakhs बरोबर हम्म. त्याच्यानंतर नंबर 4 काय सांगितलंय 1 लाख बाय इश्युइंग इक्विटी शेअर्स है ना हे बघ हा. 1 लाख बाय इश्युइंग इक्विटी शेअर्स सो ऍडिशनल इक्विटी शेअर्स किती झाले तुझे 1 लाख. 1 लाख ओके आणि अजून त्यांनी हम्म. काय सांगितलंय प्रेफरन्स शेअर्स आता हम्म. ऍक्च्युली शेअर कॅपिटल आपण आधी लिहितो बरोबर म्हणून इथे तुला ऍड हा. करता आलं तर इथे शेअर कॅपिटल लिही पण आता लिहायचं राहिलं म्हणून तू खाली लिहिलंस तरी पण चालेल काही चालेल. प्रॉब्लेम नाही ओके आता इथे समजा लिहायचं राहिलं तर मग सगळं रफ करत बसायचं नाही इथे आपण हम्म. प्रेफरन्स शेअर्स लिहू शकतो किती पर्सेंट प्रेफरन्स शेअर्स सांगितले त्यांनी 8%. 8% प्रेफरन्स शेअर्स रेफरन्स. प्रेफरन्स शेअर्स इकडे नील येणार काही नाहीये पहिल्या ऑप्शन मध्ये करेक्ट हो. पहिल्या ऑप्शन मध्ये नील दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण काही नाही तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण प्रेफरन्स शेअर्स काही नाही आहेत आणि चौथ्या ऑप्शन मध्ये मात्र दिलंय का त्यांनी 2 lakhs दिलेत नाही. ना है ना एकदम एंडला प्रेफरन्स शेअरला वरती डॅशच. हा वरती डॅश आणि इकडे किती येणार 2 lakhs. 2 lakhs म्हणजे अगेन टोटल किती झाली 8 lakhs. 8 lakhs आता या सगळ्याची टोटल तुझी कॉमन किती आली पाहिजे तर 8 8 lakhs. lakhs हे आलं हम्म. करेक्ट हा लास्ट कॉलमची गरज नाही आपल्याला काहीच हा. ते आता मला काढताना एक ऍडिशनल निघालाय ठीक आहे हरकत नाही त्याची काही हम्म. गरज नाही हा, तू काढू नकोस एक्झाम चालेल. आता अगेन कॅल्क्युलेशन आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय कोणता ऑप्शन काय विचारलंय हम्म. यू आर रिक्वायर्ड टू सजेस्ट द बेस्ट अल्टरनेटिव्ह आता कुठला अल्टरनेटिव्ह बेस्ट असतो ज्या अल्टरनेटिव्ह मध्ये तुझा ईपीएस जास्त असतो अर्निंग पर शेअर तो अल्टरनेटिव्ह नेहमी बेस्ट असतो त्यामुळे आपल्याला बेस्ट. प्रॉब्लेम मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आता ईपीएस कॅल्क्युलेट करायचं काय हा. ईपीएस. अर्निंग पर शेअर. मॅम तुम्ही म्यूट आता. हा अगं ओके तर आता काय करायचं आपल्याला ईपीएस अर्निंग आता कॅल्क्युलेट आपल्याला करायचं फॉर्मॅट. बरोबर अगेन इकडे काय करणार कॅल्क्युलेशन ऑफ अर्निंग पर शेअर म्हणते मी इथे परत हा. इकडे येणार पर्टिक्युलर्स हम्म. ऑप्शन 1 ऑप्शन 2 ऑब्विसली अमाऊंट रुपीज लिही बरं का सगळीकडे सगळं हा. हा. रुपीज मध्ये आहे ना लास्ट कॉलम एक्स्ट्रा काढलाय तो सोडून दे त्याची काय गरज नाही आपल्याला ओके हम्म. आता इथे त्यांनी तुला ईबीआयटी काढून दिले बघ किती आहे ईबीआयटी दिले आपल्याला हे बघ 1,50,000. ओके मग आता इथे लिहून घ्या तुझं अमाऊंट ईबी पण सेम आहेत 15 आमचे. हा तेच तोच सम आहे 1,50,000 हम्म. हम्म. वन लॅक सगळीकडेच. फिफ्टी थाउजंड 1,50,000 पण मुद्दा मी माझ्या पद्धतीने दाखवते थोडंसं प्रेझेंटेशन वेगळं आलं तरी पण प्रॉब्लेम करेक्टच येतो ओके हा. ईबीआयटी नंतर काय येतं आपलं ईबीटी.
हा, EBIT नंतर आपण काय मायनस करतो, त्यातनं लेस इंटरेस्ट करतो ना. अच्छा, इंटरेस्ट करतो मग ईबीटी मिळतं. हा, बरोबर. आपण आधी पाहिजे तर फॉर्मॅट लिहून घेऊया, सोपं जाईल. लेस इंटरेस्ट की तुला हा. काय मिळणार, EBT. EBT मधनं काय लेस करतो आपण. टॅक्स. हा, हा, टॅक्स इन्कम किती. टॅक्स. हा, टॅक्स जो आहे तो लेस करणार, मग काय मिळणार तुला, EAT. पीएटी, अर्निंग आफ्टर टॅक्स. ओके, त्याच्यामधनं लेस होतं प्रेफरन्स डिव्हिडंड. पहिले फॉर्मॅट लिहून घ्यायचं, सोपं प्रेफरन्स जातं. डिव्हिडंड. प्रेफरन्स डिव्हिडंड. मग येणार प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स, करेक्ट. शेअर होल्ड इक्विटी शेअर होल्डर्स. हो. प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर इक्विटी होल्डर्स. शेअर. आणि मग तुझं EPS येणार, हा. करेक्ट. EPS कसं काढतो आपण. अर्निंग पर शेअर. हा, EPS चा फॉर्म्युला प्रॉफिट काय. अवेलेबल अपॉन नंबर ऑफ शेअर. बरोबर, प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर, शॉर्ट फॉर्म लिहिला तर इक्विटी चालेल ना. शेअर होल्डर. हा, हा, चालेल. डिवायडेड बाय. ऑप्शन मी ES, आता फॉर्म्युला इंट्रोड्यूस करत नंबर बसत ऑफ. नाही. डिवायडेड बाय नंबर ऑफ चालेल. नंबर इक्विटी ऑफ शेअर. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, नॉट ओनली शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. झालं, आपलं फॉर्मॅट रेडी आहे. आता ऑप्शन नंबर हा. 1 बघ, आपला काय एक्झिस्टिंग आहे. 5 लाख आणि 3 लाख इक्विटी शेअर कॅपिटल आहे आपलं, बरोबर. हा. हा, त्यामुळे इथे तुझा इंटरेस्टचा काही संबंध आहे का. आपण पहिले इंटरेस्ट म्हणणार ना. काय ते, नाही. इथे तुझं लोनच नाही नाही ना नाही, काही, त्यामुळे आपण पहिले इंटरेस्ट. तेच बरोबर. हा. हा, पहिलं पहिलं एक एक ऑप्शन हा, करून घ्यायचं आता. त्याच ह्याच्यात नाही. 1,50,000, करेक्ट. चालेल. हा, आता टॅक्सचा पर्सेंटेज काय दिलंय बघ. व्हॉट इज द रेट ऑफ टॅक्स. टॅक्स आपलं हे बघ, कर्सर फिरवते बघ. 35%. 35%. सो इयर टॅक्स 35%, हा, 35%. 1,50,000च्या काढ 35%. 1,50,000. 1,50,000 into 35%. 52,500. 52,500. कर मायनस ते आता. 500. हा. 1,50,000 minus 52,500. 97,500. 97,500. 97,500. सम अमाऊंट पण सेम आहेत का. ओके, कसले. 15 नंबरचे सम आणि याचे नाही अमाऊंट नाही, सेम काही आहे. काही वेगळे आहेत. हा, आता बघ, प्रेफरन्स डिव्हिडंड पण इथे काही नाही येणार. म्हणजे अमाऊंट अवेलेबल किती येणार, अगेन तुझं 97,500. 97,500. हा. 97,500. ओके, हा. आता इथे बघ, EPS काय येणार, प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर किती आहेत, 97,500 97,500. डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. आता नंबर ऑफ शेअर्स कसे काढणार. नंबर ऑफ शेअर्स कसे टोटल काढणार. शेअर्स अपॉन. बरोबर, नंबर ऑफ शेअर्स कसं काढणार. है ना. हा, टोटल शेअर कॅपिटल है ना. टोटल शेअर्स अवेलेबल अपॉन टोटल फेस व्हॅल्यू. कॅपिटल डिवायडेड बाय फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू पर शेअर है ना. मग आता टोटल कॅपिटल किती इथे बघ, 8 लॅक्स. इक्विटीच बघायचं. हा, टोटल 8 लॅक्स आहे आणि एका शेअरची किंमत किती आहे. एका शेअरची किंमत बघ किती एका आहे, शेअरची किंमत फेस व्हॅल्यू 100. 100. म्हणजे 8 लॅक डिवायडेड 100. बाय 100 येणार, बरोबर. कर बरं, 8 लॅक डिवायडेड बाय 100. हा. 8,000. 8,000 म्हणजे कितीने डिवाइड होणार याला, 8,000 ने डिवाइड होणार. ते डिव्हिजन कळतंय ना, 8,000. ऑब्लिक साइन केले म्हणजे तुला. हो हो हो, 90. हा कळतं. हा, म्हणजे ते फॉर्म्युला इन्सर्ट करण्यात वेळ जाईल नाही तर. किती येते सांग मग EPS. हा. 12.19. 12.19 12.19. मी राऊंड ऑफ केलं. रुपीज 19. 12.19 आलं याचं EPS. हा, 19. ओके, आता हा. दुसऱ्याचं काढूया. हा. दुसऱ्यामध्ये डिबेंचर आहेत बघ, किती आहेत, 2 लॅक्स आहेत ना. 10% डिबेंचर हा. ऑर लोन. मॅम, ते नंबर ऑफ शेअर्सचं आपण जे कॅल्क्युलेशन केलं ते नाही दाखवायचं ना एक्झाम मध्ये. कुठलं हे खालचं.
ते हा काढलं बघ ना आपण. हा पण ते असं दाखवायचं नाही ना एक्झाम मध्ये, फक्त लास्ट आपली ईपीएसच व्हायला पाहिजे ना. हा, लास्ट ईपीएस. आणि मग ह्याला माहिती वर्किंग नोट कर ना, पाहिजे तर वेगळी, नंबर ऑफ शेअर्स ऑप्शन 1 म्हणून. हा हे चालेल. बघ, तुला मी करून दाखवतो पाहिजे तर. लास्ट ईपीएस पाहिजे ना आपल्याला. हे बघ, हे कॉलम आपण डिलीट करू पाहिजे तर. हा हा हा. हे बघ, हा जो आपलं झालं की नाही टेबल कम्प्लीट, हो की झाले. काढून दाखवायचं है ना. कॅल्क्युलेशन हो ऑफ झालं. वर्किंग नोट नंबर 1 असं करून दाखव पाहिजे. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ठीक आहे. नंबर ऑफ शेअर्स. ओके. हम्म. ऑप्शन 1. ओके, ऑप्शन 1 लिहायचं आणि इथे डायरेक्ट करून दाखव. फॉर्म्युला एकदाच वरती लिहून दाखवला तरी चालेल, नाही दाखवला तरीही चालेल. ओके, चालेल. फॉर्म्युला 8 लाख डिवायडेड बाय 100 इक्वल टू 8,000 शेअर्स. 112.19. अच्छा हा, एट एट थाउजंड थाउजंड 8,000 शेअर्स येतील ना. हम्म. नंबर ऑफ शेअर्स काढायचे, एट हम्म. थाउजंड शेअर्स. हो. आता ऑप्शन 2 साठी शेअर्स. जागा सोडून द्यायची. जसं येईल तसं आपण काढूया है चालेल. ना. 2 ओळी सोडून द्यायच्या हो. अशा. ऑप्शन 3 अगेन लिव्ह 2 लाईन्स. ऑप्शन हम्म. 4. झालं, कळलं. 4. हे लिहिलं. हम्म. हा, आता सेम अबाउट इंटरेस्ट करायचंय आपल्याला. हो. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट सगळ्या जसं येईल तसं इथे खाली हम्म. कॅल्क्युलेट करून घे. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. ऑप्शन 1 मध्ये नव्हतंच, पण ऑप्शन 2 इंटरेस्ट. मध्ये इंटरेस्ट येणार ना. 2 लाख वर किती पर्सेंट? हो येणार. 2 लाख वर किती पर्सेंट? 10%. 10%. सो डायरेक्ट कॅल्क्युलेशन ऑफ टेन इंटरेस्ट. पर्सेंट हा, इथे येणार ऑप्शन 2 येणार डायरेक्ट. ऑप्शन 2 हम्म. हो. 2 लॅक्स. 2 लाख इंटू फॉर्म्युला टेन लिहायची पर्सेंट गरज नाही, पण कॅल्क्युलेशन दाखवावं म्हणजे आपले मार्क्स कट नाही होत. चालेल. 12%, हम्म. 10% दॅट इज इक्वल टू 10%. 20,000. 20,000. म्हणजे इथे इंटरेस्ट किती येणार तुझं आता? 20,000. 20,000. करेक्ट. हा. म्हणजे इथे हो. किती येणार तुझं आता? 1,30,000. 1,30,000. हा, आता त्याच्या 35% कॅल्क्युलेट कर. 1,30,000 into 35%. हम्म. 45,500. 45,500 कर. मायनस किती येतं? ईएटी काढ. हा. एक सेकंड मेरा कैलसी इधर. 84,500. 84,500. 500. प्रेफरन्स डिव्हिडंड नथिंग. ओके. परत Dash. आपलं प्रॉफिट अवेलेबल येणार 84,500. 84,500. आता 84,500 डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स पाहिजेत. इथे बघ, इक्विटी कॅपिटल किती झालं तुझं आता? 5 + 1 किती होणार? 6 6 लॅक्स होणार. lakhs. हा, शाबास. मग आता इथे येणार नंबर हो. ऑफ शेअर्स. ऑप्शन 2 मध्ये कसे काढशील? 6 लॅक्स आहेत की नाही. 6 6 lakhs लॅक्स divided by डिवायडेड बाय 100. 100. हम्म. हे खरं अगदी गरज नसते, पण आपलं करायचं म्हणजे 6,000. मिस्टेक्स नाही हाँ होत. हाँ एक्चुअली 6,000. चालेल. ओके. म्हणजे डिवायडेड बाय किती येणार इकडे? हाँ. 6,000. कॅल्क्युलेट एटी कर फोर आता. फाइव हंड्रेड 84,500 डिवायडेड बाय divided by 6,000. 6,000. 14.08. 14.08. सॉरी, 08 आहे ना. तो 8. ओके, हे झालं हाँ ऑप्शन हाँ. 2. अगेन ऑप्शन 3 मध्ये बघ, तो ऍडिशनल इक्विटी कॅपिटल काही नाहीये. डिबेंचर्स किती आहेत? 10%. सॉरी 3 लाख वर 3 लॅक्स. 10%. मग आता 3 लाख आहेत. इंटरेस्ट येणार ना ऑप्शन 3 चा इंटरेस्ट. हे बघ, ऑप्शन 2 चा झाला हाँ. इंटरेस्ट. आता ऑप्शन 3 चा इंटरेस्ट. हम्म. हम्म. 3 लाख इंटू टेन किती पर्सेंट पर्सेंट? 10%च सांगितलंय ना त्यांनी. म्हणजे किती येणार? हो हो 30,000. सेम.
30,000. सो इथे इंटरेस्ट किती घेशील आता हं. तू? 30,000. 30,000. Okay. So 1,50,000 minus हां. 30,000, how much? 1,20,000. Now calculate 35% on 1,20,000. 42,000. 42,000. Now 1,20,000 minus 42,000. 78,000. 78,000. हं. प्रेफरन्स कॅपिटल काहीच नाही ना याच्यामध्ये, नील, म्हणजे प्रेफरन्स डिव्हिडंड काही कॅश नाही येणार. नाहीये. हां. अगेन दिस विल बी नाही. 78,000. 78,000. ओके, आता ईपीएस परत 78,000 डिवायडेड बाय, डिवाइड बाय आता इथे इक्विटी किती झाले बघ तुझे, किती? 5 lakhs आहेत ना. 5,000. हा, 5 lakhs. सॉरी 5,00,000. हां, हा, 5,00,000. 5 lakhs डिवायडेड बाय 100. 100. ऍक्च्युली आता आपण 5,000. करतोय तर हे सोपं वाटतं, पण जर तू डायरेक्ट करायला गेलीस तर कधी कधी मिस्टेक होऊ शकते हो. ना. सो ते अवॉइड करण्यासाठी हे शॉर्टकट मध्ये नाही, करून तुमचीच टाकतो. मेथड फॉलो करते मी. ओके, डायरेक्ट केलं तर कधी हं. कधी मग मिस्टेक होते आपली, म्हणून ते करायचं, बाकी 5,000. काय. सो रुपीज हो. कर किती येतं? 5,000. 78,000 डिवायडेड बाय 5,000. 5,78,000. अरे, 5,000 78,000 आपलं डिवायडेड बाय 15.6 आलं. 15.06 का नुसतं 6? 6 15.6. होतं. हा, ओके. आता फोर्थ ऑप्शन हां, बघूयात ना. 15.6 हा, म्हटले. आता फोर्थ ऑप्शन. हां, चालेल. फोर्थ ऑप्शन मध्ये इंटरेस्ट डिबेंचर्स काहीच नाहीये. नाहीये, म्हणजे इंटरेस्ट काही येणार नाही. नाही. कॅश. ओके, इथे येणार अगेन 1,50,000. 3,000. आता इथे आपण मगाशी टॅक्स कॅल्क्युलेट केला होता, परत परत कॅल्क्युलेट नाही करत बसायचं. 52,000 नाही. हो, 500 मगाशी कॅल्क्युलेट, 50,500. म्हणजे इकडे पुन्हा येणार 97 हां, 97,500. 500. इकडे तुला आता सेम. प्रेफरन्स डिव्हिडंड असेल बघ. अच्छा, हां, आहे. हा, 2 लाख वरती 8%. 8%. 2,00,000. मग आता इथे खाली कॅल्क्युलेट करून दाखव पाहिजे तर, प्रेफरन्स चालेल. डिव्हिडंड. एक प्रेफरन्स 2 लाख वरती 8% ना, 2 लाख नाही, किती आहे बघ. 8%. नाही, 2,00,000 हा, होतं ना? 2 lakhsच आहे ना. 2 लाख वरती एट हां, पर्सेंट 2,00,000 वरती 8%. हो, 8%. 16,000. सगळे ऑप्शन फक्त बरोबर घेतले की नाही चेक करायचं, त्यांनी सांगितलेल्या परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रमाणे. हे घेताना जर आपलं हां. चुकलं ना इकडचं, हं. हे ऑप्शन्स, तर मग सगळं हं, चुकणार, हं. कळलं. मग आता किती येणार प्रेफरन्स डिव्हिडंड? हां. 16,000. 6 वन सिक्स 16,000. हा, हां. मायनस कर किती येतं. हो, 16,000. हा, 97,500 मायनस 16,000. 81,500. 81,500. 81,500. आता इथे 81,500 300. नंबर ऑफ इक्विटी हं. शेअर्सने डिवाइड करायचं आपल्याला. आता नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती, चालेल. इथे 5+1 किती येणार, 6,000. म्हणजे 6,000 जे आपण ऑलरेडी 6,000. कॅल्क्युलेट आपण केलं केलंय. ऑलरेडी. हा, मग ते परत तुला दाखवायचं हां, दाखव, नाही तर डायरेक्टली घेतलं तरी चालतं, ऑलरेडी गिवन आहे ना. आता काढ, कॅल्क्युलेट कर. चालेल. 81,500 डिवायडेड बाय 6,000. 81,500. 13.58. 13.58. रुपीज 13.58. आता बघ, या 58. हां. सगळ्यांमध्ये ईपीएस कोणाचे असतंय? ऑप्शन सीचं, थर्डचं. थर्ड है ना. 15.6 सो रुपीज. ईपीएस कन्क्लुजन काय येईल? ईपीएस 14%. हां. ऑफ ऑप्शन थर्ड 3 ना. 3. आता ऑप्शन 3 काय बघ 3. हो. बरं. ऑप्शन 3 काय? ऑप्शन 3 5 लाख शेअर्स अँड 3 लाख लोन, है ना. हवं तर तू मेन्शन करू शकतेस, ऑप्शन 3 इज ऍडवायझेबल इज द हाईट. ऍज, ऍडवायझेबल आहे ना हे, ऍडवाइज हां, ऍडवायझेबल हां. ऍज, ऍडवायजेबल. हो. ऍज ईपीएस इज हायेस्ट दॅन अदर
ऑप्शन्स. दॅट्स इट. ऑप्शन्स. हो, दॅट्स इट. हा, है ना. झालं, त्याने तेच ऍडवाइस झालं. विचारलं होतं ना. कळलं. हा, तेवढंच लिहायचं की हा हायेस्ट बस, कितपत. जास्त खूप जास्त लिहित बसायची गरज नाही ना. तेवढाच ऍडवाइसच विचारले ना त्यांनी. हा हा, की कुठले ऍडवायजेबल आहे. तर बघ, आता हा एक सम आपल्याला प्रॅक्टिस म्हणून करायचा आहे. हो कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल ऑफ भारत लिमिटेड हुज रिस्क फ्री रिटर्न रेट ऑफ रिटर्न ऑफ इक्विटी इक्वल्स टू 10%. फिक्स फ्री रिटर्न किती हा. दिलाय तुला? आर दिलाय बघ, है ना. आर एफ. एफ फॉर रिस्क फ्री रिटर्न, आर एफ. हा हा. ओके. आर एफ किती आहे? 0.10. 10. 10% म्हणजे किती घेतलं? 0.10 घेतलं. 0.10. ओके. हा. द फर्म बीटा इक्वल्स 0.8 है वो बीटा. हम्म. बीटा ऑफ सिक्युरिटी, हा. है ना. अँड द रिटर्न ऑन द मार्केट पोर्टफोलिओ इक्वल्स टू 15%. 15% म्हणजे 0.15. 15. हो. सगळं जे पर्सेंटेज आहे त्याला मी पॉइंट मध्ये कन्वर्ट करून घेतलंय. मिळालं. आता कॉस्ट ऑफ इक्विटीचा फॉर्म्युला आहे बघा, केई. कॉस्ट ऑफ इक्विटी इक्वल टू आर हा. एफ प्लस बीटा इंटू ब्रॅकेट आर एम मायनस आर एफ. हा फॉर्म्युला आहे. चालेल. ओके. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला तर पाठच करावा लागेल तुला. आता आर एफ म्हणजे हा. रिस्क फ्री रिटर्न किती आहे तुझं? 0.10 ते लिहिलं. करेक्ट. 10. प्लस हा. बीटा किती आहे? झिरो बीटा पॉईंट 0.8. झिरो इक्वल्स टू 0.8 आहे की 0.08 आहे बघ बरं. 0.8 आहे मॅम, कारण 8. हा, 0.8 आहे. इथे तिकडे 0. डिरेक्टली गिवन आहे 0.8. हा, तू एकदा करून बघ बरं 0.8 ने किती येतं जरा, कारण इथे त्यांनी घेताना 0.08 घेतलंय ना. अच्छा, हा. इंटू ब्रॅकेट त्यांनी बघ, 0.15 मायनस 0.10. ओके. नाही मॅम, तो सम टेक्स्टबुक मध्ये रॉंग आहे, ते मला हा, माहिती. 0.08 नको, इथे 0.8 हवंय माझ्याकडे. ओके. 8. हो. हा. इंटू ब्रॅकेट 0.15 मायनस 0.10. 10. हा. बरोबर. आपण अमाऊंट टाकून घेतल्या. आता नेहमी पहिले ना ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. हम्म. 0.15 मायनस 0.10 किती येतं? 0.15. 0.10. 0.05. 0.05 इंटू 0.8 आहे ना बाहेर इथे. हे त्यांनी 0.08 हा. केलं, पण 0.8 कर. 0.8. 0.8. 0.04 हे बघ प्लस आलंय. 0.10 करू. आलं इथपर्यंत. म्हणजे ही हा. जी टर्म आहे ना इथपासून, ही हा. इथपर्यंत सॉल्व्ह करून त्याचा आन्सर आलं 0.04. कारण आपला 0. बॉडमास्टर रूल काय म्हणतं? पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह ब्रॅकेट. करून घ्यायचं, मग मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग प्लस किंवा मायनस होतं. बरोबर. हो, बरोबर. म्हणून मग 0.15 मधनं 0.10 मायनस करून घेतलं. आलेल्या हम्म. आन्सरला 0.8 नी मल्टिप्लाय करायचं. हे चुकून 0 पडलंय, हे हा. 0 नाही येणार हा. हा, आलेल्या हा. आन्सरला 0.8 नी मल्टिप्लाय केलं की तुझं आन्सर येतं 0.04. करेक्ट. हम्म. आणि हे तुझं 0.10